गेल्या वर्षी 22 जुलै महापौर त्यानंतरच्या आठवणी आजसुद्धा ताज्या आहेत. त्यावेळी काय घडलं काय नाही आपण सगळ्यांनी प्रत्यक्षात पाहिलं. चुकून 10 ते 15 वर्ष खूप मागे गेले आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रात्रंदिवस तन मनाने जे कोण काम करत होते ते होते चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम. खरंच आज कौतुकास्पद जे काम करत आहेत, मग विकास काम असो, सोशल वर्क असो आणि थोडंसं राजकारण असो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण याचा विचार केला त्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे शेखर निकम. आत्ताच पाझर तलावासाठी आलेला निधी आणि इतर विकास कामं म्हणजे जास्तीत जास्त निधी जर कुठे चिपळूणमध्ये आला असेल तर कुणाच्यामुळे आला असेल तर आमदार शेखर निकम सरांच्यामुळे आलेला आहे. आत्ता आपण ह्या ओव्हरऑल 2.5 वर्ष झालेले आहेत. 2.5 वर्षाचा कालखंड कसा होता, महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करताना आलेला अनुभव, आता आगामी पावसाळा येतो आहे त्या दरम्यान त्यांच्या काय उपाययोजना असतील आणि थोडंसं राजकारण, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करतोय आमदार शेखर निकम सरांचे. सर स्वागत आहे. एकंदरीत आपण गेल्या वर्षीच्या आठवणी आजही ताज्या आहेत, काय सांगाल सर? सुरुवातीलाच आपण म्हटलात त्याप्रमाणे मला 2.5 वर्षाचा कालावधी आता पण पूर्ण झाला, म्हणजे जवळजवळ निम्मा कालावधी माझा या टर्मचा पुरा झाला. सुरुवातीपासून आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी निवडून आलो त्यानंतर अशी काही आघाडी होईल किंवा असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. परंतु आदरणीय पवारसाहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्या टप्प्यातच मुख्यमंत्री महोदयांनी सिंधुदुर्गामध्ये आम्हा सर्व कोकणातील आमदारांना बोलावून घेतलं आणि मग विकासासाठी जी कामांची वेगवेगळ्या प्रगाव भरलं, म्हणजे जसं रस्ते असतील, पाणी योजना असेल किंवा पर्यटन असेल, पर्यटनाबरोबर इतर गोष्टी असेल, पाझर तलावांच्या बाबतीत असेल किंवा जलसंपदेच्या निगडीत असेल, ह्या सगळ्या विशेष प्रश्नांची टिप्पणी सविस्तरपणे आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी सादर केली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा आपला जो मुंबई गोवा हायवे तो देखील त्यामध्ये समाविष्ट केला. टप्प्याटप्प्याने 30 दिवस जात असतानाच करोनासारखी महामारी आली आणि ह्या महामारीमध्ये बऱ्यापैकी आपलं जनजीवन पहिल्या वर्षी तर जवळजवळ पूर्णपणे ठप्प झालं. दुसऱ्या वर्षी थोड्या टप्प्यात कमी जास्त प्रमाणात त्या गोष्टीला चालना मिळाली. परंतु ह्या अशा कठीण काळात देखील या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा यांनी विशेष म्हणजे धोरण आखून कुठेही आमदारांचा निधी असेल, डोंगरीचा निधी असेल, जिल्हा नियोजनचा निधी असेल किंवा इतर काही निधी ठोक तरतुदीच्या बाबतीत असेल किंवा पर्यटनाचा असेल, या निधीला फार मोठी कात्री न लावता हा निधी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना मिळण्याची व्यवस्था राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्याचबरोबर अर्थमंत्री म्हणून अजितदादा आणि बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने केली. या सगळ्यामध्ये जात असताना ह्या पूर्ण राज्यावरच म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब, अजितदादा आणि बाळासाहेब थोरात या तिघांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारला अनेक आघात बघायला मिळाले. मग त्यामध्ये कोकणात निसर्ग वादळ आलं, तोक्ते वादळ आलं, चक्रीवादळ आलं आणि हे सगळं घडतं तर 22 जुलै रोजी जो प्रचंड प्रलय झाला आणि त्यामध्ये चिपळूण असेल, चिपळूणच्या आजूबाजूची खेरडी, दळवट, पिंपरी असेल किंवा इतर सर्व गावं आहेत, जी 7-8-10 गावं आहेत, ह्यांचं पाण्यामुळे प्रचंड पुरामुळे नुकसान झालं. एका बाजूला पुरामुळे नुकसान झालं, एका बाजूला जी डोंगरात राहणाऱ्या वस्त्या आहेत तिथे बरंचसं ज्याला लँडस्लायडिंग म्हणतो आपण त्या पद्धतीचं अनेक ठिकाणी झाल्यामुळे तिथल्याही घरांना खूप मोठा धोका झाला. म्हणजे एकाच वेळी अनेक पातळीवर लढण्याचं काम त्या माध्यमातून झालं. परंतु ह्या महाविकास आघाडीच्या सरकारने त्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी तिथं अद्यावत आणण्याचा प्रयत्न केला. जसं करोना कालावधीमध्ये पण जरी आपण काय म्हटलं तरी सर्वसामान्य माणसाला तिथे ट्रीटमेंट फुकट मिळावी, त्याचबरोबर त्याची इंजेक्शन्स मिळावी, त्याचबरोबर त्यांच्या येणाऱ्या अडचणी व्हाव्या आणि नंतरच्या टप्प्यात लसीकरणाचं काम व्हावं गावोगावी. या सगळ्या गोष्टीमध्ये जसं लक्ष दिलं तसंच पुराच्या कामात देखील, कारण पूर एवढा प्रचंड होता की हानी खूप झाली होती. नुकसान भरपाई सगळी काही शासनाकडून कधीच मिळत नसते, परंतु तातडीच्या ज्या काही भागांमध्ये म्हणजे कोल्हापूर वगैरे ह्या भागामध्ये व्यापाऱ्यांना अजून पैसे पण मिळायचे, त्यामुळे आपल्याकडे कोकणाकडे बारकाईने ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता झाली.
ठीक आहे, नुकसान भरपाई शेवटी पूर्ण काय मिळू शकली नाही, ती काहीसा हातभार उभारणीसाठी लागला. नंतरच्या महिन्या 2 महिन्याच्या कालावधीत चिपळूण आज बऱ्यापैकी उभारणीचं काम चालू आहे. आणि मग महत्त्वाचा प्रश्न होता की चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदी असेल किंवा शिवनदी असेल यांचा गाळ काढण्याचा. त्यासाठी आपण त्या पद्धतीने ज्यावेळी आंदोलनाचा ह्याच्यातून आपले बचाव समितीच्या माध्यमातून ज्यावेळी हे आंदोलन असेल, उपोषण असेल, ह्याची ज्यावेळी करण्यात आली त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर आपल्याला खूप अडचणीला सामोरं जावं लागेल. त्यावेळी थोडंसं कडवट बोलावं लागलं होतं. त्याचाच कुठं ते आधार घेऊन सगळं आम्ही करतो ते तुम्ही आमच्याशी असं बोलता म्हणून अजितदादांनी मला बोलवून सांगितलं. आणि मग म्हणाले तुला कोकणासाठी पहिल्यांदा चिपळूणसाठी 10 कोटीची डिझेलची व्यवस्था त्यांनी पहिल्या टप्प्यात केली, जी आज अजून बाकीच्या ठिकाणची व्यवस्था ही पूर्णत्वात झाली नाही. आणि मग गाळ काढण्याचा टप्प्याटप्प्याने सुरुवात झालं. त्यामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असेल यांचंही योगदान निश्चितपणे. हे सगळं करत असताना गाळ काढण्याची प्रक्रिया चालू झाली. पुऱ्या महाराष्ट्रातून यंत्रणा आली. ठीक आहे, थोडंसं ज्या पद्धतीनं अजून स्पीडमध्ये व्हायला हवं होतं. मी असं म्हणणार नाही की खूपच चांगलं काम झालं, पण 50-60% लेवलने हे काम निश्चितपणे झालेलं आहे. निम्मे पैसे संपलेत, निम्मे पैसे आहेत ते पुढच्या वर्षीच्या कालावधीत त्याचा उपयोग होईल. फेज 1 जसा मंजूर झाला तरी तसा फेज 2 आणि फेज 3 जे आपले प्रस्ताव दिलेत म्हणजे अगदी भोपळीपासूनच्या सर्व नद्यांचा गाळ काढणं किंवा मेरिटाईम बोर्डाच्या हद्दीतल्या येणाऱ्या खाडीचा गाळ काढणं, ह्या गोष्टीची पूर्तता होणे आता गरजेचं आहे आणि ते करून घेणं हे आपलं आता प्रथम कर्तव्य असणार आहे. त्यामुळे त्याचबरोबर डोंगरातील भिंती लागवड, आपल्या भिंती घालणं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तोही पुरा करावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्यामध्ये फॉरेस्ट त्याचबरोबर वनीकरण आणि कृषी विभागाने एकत्रितपणे ह्या डोंगरांवर जर बांबूची लागवड चांगल्या पद्धतीची केली तर बराचसा लँडस्लायडिंगचा धोका कमी होईल. परंतु त्या दृष्टीने अजूनही त्या बाबतीतला सिरियसपणे विचार माझ्या हिशोबाने ही तिन्ही खात्यामध्ये जेवढा व्हायला हवा आहे तेवढा ह्या वर्षीचा काम झालेलं नाही, माझी खंत आहे. पण आम्ही काही देवरुखमध्ये माझ्या मित्र आहेत, हेमंत तांबेसारखा माझा एक मित्र आहे, तो रिटायर्ड, त्यांनी व्हॉलंटरी घेतल्यानंतर स्वतःच्या पैशाने असेल, काही लोकांच्या मदतीने असेल, काही कंपन्यांच्या मदतीने असेल, उत्तम पद्धतीची नर्सरी त्यांनी तिथं डेव्हलप केली. आणि आम्ही एक ग्रामसेवकांचा देवरुख पुरता एक असा सर्वांनी मिळून एक हे केलं, मंच तयार केलं की त्या माध्यमातून ही झाडं मोफत त्या ग्रामपंचायतींना द्यायची आणि प्रत्येक ठिकाणी झाडं जगलीच पाहिजेत ह्या दृष्टीचं लागवडीचं एक अभियान राबवायचं. त्यातली काही झाडं आम्ही बचाव समितीला देणार आहोत, काही नगर परिषदेच्या शिवोनच्या माध्यमातून काही झाडं मोफत पद्धतीने देणार आहोत. शौकत मुकादम काही झाडं वेगवेगळ्या गावांमध्ये लावणार आहेत आणि पत्रकार वगैरे सतीश कदम वगैरे यांच्या माध्यमातून देखील म्हणजे बचाव समिती आणि या ग्रुपच्या माध्यमातून देखील चिपळूणमध्ये देखील थोड्या प्रमाणात कविता ही लागवड करण्याचा आमचा मानस आहे. शक्य तेवढी झाडं, लावलेली झाडं जगवणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य असतं. सरांनी कडवट बोलले, दादांशी कडवट बोलले, त्यानंतर आपल्याकडे पैसे आले, डिझेल घोटाळा झाला असेल ती गोष्ट वेगळी. पण सर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता कुठेतरी वाशिष्ठी किंवा शिवनीतलं गाळ उपसण्यात आलेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय की पाणी भरणार नाही म्हणून? नाही, गाळ उपसणं ही प्रक्रिया झाली. आपला पहिल्यानं आपल्या डोक्यात एक आलं पाहिजे की आपली जी नदी आहे, वाशिष्ठी नदी आहे किंवा सर उपनद्यांचं कुठं काढलंच नाही ना. आज आपण सर 2 मिनिटं सर, कोलखेड धरणामध्ये मोठ्या गाळाचं प्रमाण आहे. आपण जर पाहिलं तर कोपरीकडून येणारी वाशिष्ठी नदी आहे किंवा खेडीमध्ये सगळ्या नद्यांचं एकत्र मिलन होतं, त्या ठिकाणी कुठे काय केलं सर? म्हणजे तुम्ही एका बाजूने मी सांगितलं तुम्हाला की एक फेज झाला, 2 फेजचं काम आपलं निर्विवादपणे झालं नाही. मी हेही म्हटलं की ज्या पद्धतीने ते व्हायला हवं आहे, पण ते पुऱ्या बऱ्यापैकी कोकणात किंवा पुऱ्या महाराष्ट्रातच ही परिस्थिती आहे. त्यामुळे सगळीकडची मशिनरी आणि याची व्यवस्था होणं थोडंसं पाहिजे तेवढं जरी झालं नसलं ती फेज 2मध्ये ही सगळं होईल. परंतु नदीतला गाळ काढला म्हणजे पूर येणारच नाही ही आपली भावना. फेज 2ची काय वाट बघतोय सर? फेज 2ची वाट बघण्याचं कारण का आता उद्या गेल्या वर्षी भाऊ जिल्ह्याला काय घडलं ते आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. उद्या पुन्हा ती परिस्थिती. आता अशी माहिती मिळते कोणतरी अधिकारी सांगतोय की अजून त्या पट्टीने पाणी जास्त आहे, मग 2 फुटाने अधिक पाणी जास्त चढणार आहे. अशी जर उद्या परिस्थिती चिपळूणमध्ये करायचं का? नाही, पहिली गोष्ट आहे आपली जी भौगोलिक परिस्थिती आहे, आपल्या नदीची परिस्थिती आहे, आपलं चिपळूण शहराची परिस्थिती आहे, ती खाडी म्हणजे समुद्र सपाटीच्या लेवलचा विचार
विचार केला तर 3-4 फुटाच्या फरकानं आपण आहोत. कारण आपल्याला दाभोळखाडी मिळते लेवती गोळकोटच्या यायला, तिथून आपलं पूर्ण शहर, कारण तुम्ही बघितलं गोळकोटमध्ये पाणी कमी होतं पण चिपळूण शहरामध्ये पाणी जास्त होतं. याचा अर्थ ती लेवल आपली बरीचशी खाली आहे. कारण हिची नैसर्गिक रचना आहे जी कब्बशीसारखी ती थोडीशी आपल्याला घातक आहे. एकदा गाळ काढला एखाद्या वर्षी म्हणजे थोडासा पाण्याचा फ्लो जोरात निघून जाईल, परंतु भरती आणि ह्याचं जर गणित आणि पावसाचं प्रमाण वाटलं तर पूर येण्याची भीती, मी असं म्हणणार नाही की ह्यावर्षी येणारच नाही, तर ती पूर येण्याची भीती हे आपल्या सर्वांना आहेत. त्यासाठी आवश्यक त्या काही आपणही स्वतः नागरिक एक म्हणून किंवा तिथला एखादा आपल्या सगळ्याचा एक व्यापारी असेल किंवा इतर संघटनांनी पण थोडीशी काळजी आपल्या प्रत्येकाने खूप मोठी घेण्याचं आहे. प्लॅस्टिकचा वापर, अतिरिक्त वापर असेल, इतर सगळ्या गोष्टी आहेत ह्या पुढच्या टप्प्यात आपल्याला कराव्या लागतील. परंतु पडणाऱ्या पावसामुळे पूर हा येणार आहे गृहीत धरून काही ठिकाणी आपलं सामानाची पण आपल्याला काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने रेड लाईन ब्ल्यू लाईनचे विषय आहेत ते तर पुढच्या ह्याच्यात आपल्याला त्याच्यावर सविस्कर बोलता येईल. नाही, कोल्हापूरला सर ब्ल्यू लाईनची जी रेषा होती तीच कायम ठेवली आहे. इकडे पण तोच प्रकार आहे. आपण कुठे सर कमी पडतो सर असं वाटत नाही का? नाही, हा पहिल्या 2 भिन्न गोष्टी आहेत. जर तुम्हाला खरं सांगायचं झालं म्हणजे आज तुम्ही म्हणताय मी जरी बोललो तर त्याच्यावर माझ्याबद्दलच्या प्रतिक्रिया वेगळ्या येऊ शकतील याची मला कल्पना आहे. पण रेड लाईन ब्ल्यू लाईन ही शासनाने आखलेली धोक्याची लाईन आहे. आज जर जुने व्यापारी आहेत, जुने लोक आहेत, जुने लोकांची घरं आहेत, ती सुरक्षित राहिली पाहिजेत. त्याचबरोबर नवीन झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. पण ते नवीन होताना जुनं उद्ध्वस्त व्हावं अशी अपेक्षा आहे का आपली? मग ते जर नसेल अपेक्षा तर आपल्याला रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन ही सायंटिफिकदृष्ट्या पण केलेली, त्याच्यातली अडचणी किंवा त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपला प्रयत्न शासनाकडे. आज ही लाईन उठवा आणि सगळ्या ह्याच्यात भराव टाका. जसं आता सुद्धा झालं. काय झालं आता आपण केलं, शासकीय जमिनीत भराव टाका, तो चालतो आम्हाला, मग खाजगीत नाही टाकायचं. मग असं काय पाऊस किंवा पूर काय असा येणार आहे का की शासकीय जमीन टाकलाय म्हणून तो कमी होणार आहे? मुळात त्या जी चिपळूणची जी हे शहराची हे सरांचं असं म्हणणं आहे की ज्या ब्ल्यू लाईन मारल्या शासनाने ते योग्य आहेत असं म्हणताय तुम्ही? नाही, मी काय म्हणतो की ब्ल्यू लाईन रेड लाईन सायंटिफिकदृष्ट्या त्यांनी जी मांडली असेल त्यामध्ये आता काढलेल्या गाळानंतर त्याचं हे व्हावं, सर्वेक्षण व्हावं आणि त्यानुसार नव्याने ती लाईन मारावी. पण ज्या ब्ल्यू लाईन किंवा त्याच्यात इमारती होणार आहेत त्या सरसकट आहेत अशा होण्यापेक्षा कुठंतरी त्याला टील द्यावा, ज्याला पाण्याचा फ्लो खालून वाहून जाईल, त्या पाण्याचा फ्लो व्हायला संधी मिळेल. आज आपण उलट्या बाजून एका बाजून आपण वालोप्या साईडला जर सगळा पाण्याचा फ्लो भराव झाला तर उद्या ते पाणी चिपळूणलाच येणार. आज आपण चिपळूणातलं जे तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं तुमचं आपलं शहर, आज जर आपण तळी बुजवून वेगवेगळे प्रकल्प तिथं करायला लागलं तर शेवटी पाणी जायला वाट शोधत असतं, ते परत मुख्य फ्लोमध्येच पाणी येणार आहे. तर ह्याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. मी असं म्हणत नाही की ब्ल्यू लाईन आहे ती ठेवा, जेचं सर्वेक्षण करून त्या लाईनबाबतचं निश्चित धोरण ठरवावं आणि त्या लाईनमध्ये येणाऱ्या बिल्डिंगची रचना बाकी, जरी आज कोणी काही कोणाला तोट्याचं वाटलं किंवा काय, तर ती रचना करताना प्राधान्यानं खालनं टिल्ट असला पाहिजेच, हा माझं म्हणणं आहे. त्याला सायंटिफिक अर्थ आहे असं काय नाही की जे असेल ते, पण तशा पद्धतीने व्हावं जेणेकरून चिपळूणला जी जुनी घरं आहेत, जी जुने लोक राहणारे आहेत, ज्या जुन्या वस्त्या आहेत यांना जास्तीचा धोका होऊ. सरांनी आता आपलं स्पष्ट मत व्यक्त केले. उद्या त्यांच्यावरती प्रतिक्रिया सुद्धा येतील तरी ते बोललेत की माझं स्पष्ट मत आहे. सर तुम्ही आता पुरासंदर्भात बोलल्यानंतर आपण गेल्या वर्षी पेढी परिसराला जी घटना घडली ती पण आपल्या नजरेसमोर होती. एकीकडे आपण पुरामध्ये आढळलो, दुसरीकडे आपण त्या घटनेमध्ये होतो. आता मध्यंतरीच्या काळामध्ये की त्या ठिकाणी परिश्रम घाटाचं जे काम सुरू आहे त्यामुळे त्या लोकांना पुन्हा धोका निर्माण झाला आहे. इथले जे तहसीलदार किंवा प्रांत आहेत ते त्या लोकांशी मिटिंग करण्यास तयार होते की मिटिंगला या असं सांगत होतं, पण ते मुळात त्या ठिकाणी गेले नाही. सर त्या ठिकाणी नेमकं काय करतात? नाही, पहिली गोष्ट ते गेले नाही तशातला भाग नाही. मिटिंग झाली, फक्त टायमिंगमध्ये उशिरा झाली असेल. पहिली गोष्ट आहे की ह्या प्रश्न निर्माण झाला तो हायवेमुळे झाला, हायवेच्या असलेल्या कामामुळे. कारण कदाचित आपल्याला काय सायंटिफिक तेवढं माहिती नाही, परंतु जर बोगदा झाला असता तर हा प्रश्न कदाचित बऱ्यापैकी संपला असता, पण तो काय चर्चा करायचा आता विषय नाही. आज त्या हायवेच्या कामाच्यामुळे पेढं गावा पूर्णपणे म्हणजे धोक्यात आहे, 100% धोक्यात. मग आज हे जर धोक्यात गाव गेलं तर तुम्ही तुमच्यामुळे केलेल्या निर्माण धोक्याला
तुम्ही जबाबदारी घेऊन कुठंतरी त्याचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने करणं, त्याचबरोबर हायवेला खालून त्या गावाला एखादी चांगली संरक्षण भिंत लाईनमध्ये घेऊन देणं, मग ती जागा तिचं नुकसान भरपाई वगैरे काय असेल तर देणं, जिची वर भिंत घातली तशी खाली एखादी चांगली भिंत घातली पाहिजे, जेणेकरून वरनं आलेला निदान तिथं अडू शकेल. त्यामुळे ही हायवेनी जबाबदारी आणि राज्य सरकारने पण त्यामध्ये लक्ष देऊन पेढे गावाचं पुनर्वसन आणि त्याची सुरक्षितता जपण्याचं काम कोणत्याही परिस्थितीत करणे गरजेचं आहे. जे काम आतापर्यंत त्या दृष्टीने सर तुम्ही आवाज का नाही उठवलात मग? नाही, हा आवाज तुम्ही ऐकलं असाल, तुम्ही विधानसभेची हवी तर मी कॅसेट पाठवतो. त्याही वेळी मी सांगितलेलं आहे की पेढे गावाचा विध्वंस ह्याच्यामुळे होणार आहे, तर ह्याच्यावर तातडीचे उपाय करून जशी त्यांची 3-4 घरं गेली त्यांचा बांधण्याचा काय विचार झाला. 1.5 लाखच आपण महाराष्ट्र शासनाचे त्यांना मिळाले, 1.5 लाखात तर कुठचं घर होत नाही. म्हणजे मग आम्ही हायवेवाल्यांनी ती बांधून द्या किंवा आणि कोणी द्या, शासनाने द्या, ती त्यांनी बांधून दिली पाहिजेत. तो प्रश्न आमचा राहिलेला आहे. आणि पेढे गावाच्या हायवेमुळे होणाऱ्या नुकसानीचा प्रश्न ह्याही पावसाळी अधिवेशनात लावण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. सगळ्या गोष्टीसाठी भांडणाच्या जिथं आहे तिथं माझ्या परीने मी भांडत असतो, सांगत असतो. फक्त प्रत्येक गोष्ट प्रसिद्धीला देण्यात आम्ही कदाचित कमी जास्त पडत असू, पण ह्याचा अर्थ असा नाही जर तुम्ही माझे घेतले तर 10-20 पत्र प्रत्येकाला भेटी आदरणीय मुख्यमंत्री त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बरं एकाच वर्षी नव्याने निवडून आल्यानंतर त्याच टर्मला एवढी संकट येतील अशी मला कल्पना नव्हती. त्यामुळे जी कामं डेव्हलपमेंटची सोडून आता ह्याच्यातच जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे थोडंसं मागं पुढं होत पण असेल, मी असं म्हणणार नाही. परंतु पेढे गावाचा चांगल्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे, कारण त्यांच्यावर आपण दुहेरी अन्याय केला आहे. एक तर त्यांच्या जागेचे पैसे त्या लोकांना मिळालेले नाहीत, तो कायदेशीर प्रश्न असेल, पण तो कुळापूरचा का होईना पहिले 50% ती त्यांची रक्कम जर त्यांना मिळाली असती आणि उर्वरितसाठी भांडत बसलो असतो आपण तरी चाललं असतं. तोच प्रश्न आणि आता ही परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीकडे आता जे 15 दिवस जे काही करण्यात आलं ते सगळं खूप चुकीचं होतं असं वाटत नाही तुम्हाला? म्हणजे 15 दिवस घाट पूर्ण बंद ठेवला गेला होता, त्यानंतर जे काम सुरू होतं म्हणजे ज्या स्पीडनी काम झालं पाहिजे होतं त्या स्पीडनी काम झालं नाही परिश्रम घाटाचं. नाही, तुम्ही आता घाटाच्याकडे गेलो, आपण नेहमी सातत्याने बघितलं आपल्याकडची जी माती इतकी लूज आहे, जसं बाकी ठिकाणची माती आणि आपल्या ह्या परशुरामच्या मातीमध्ये पण फरक आहे. साधारणपणे पहिली 2 वर्ष आताची आपली त्यांची कायदेशीर गोष्टीमध्ये अडकल्यामुळे त्यांना काम करता आलं नव्हतं. खालच्या बाजूला वरच्या बाजूला जी कंपनी आहे तिने अजून जेवढा जोर लावायला होता तो पाहिजे तेवढा लावला नव्हता. खालच्या बाजूने ठीक आहे, बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं. कामाची अवघड परिस्थिती पण आहे तिथं, त्यामुळे घाट बंद केल्याशिवाय थोडी गती येत नव्हती, हाही होताच ना प्रश्न. त्यातून काय सध्या सांगा ना, करायला गेले गणपती झाला मारुती असाच प्रकार आहे सर? असं होणार नाही. ज्यावेळी फिनिशिंग होईल, सगळ्या गोष्टी होईल, त्यावेळी तुम्ही म्हणाल नाही हे काम निश्चितपणे चांगलं झालेलं आहे. आपण कसं आहे, शेवटी घाट आपल्याला रस्ताही हवा आहे, आपल्याला गैरसोयी नको आहे आणि आपल्याला आवाज पण नको आहे कुठच्या त्या मशिनरीचा. असं होणार नाही ना, शेवटी डेव्हलपमेंटचं काम आहे. आपल्याला थोडंफार सहन करावं लागेल. फक्त हे सहन करत असताना त्या गावावर अन्याय झाला नाही पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आणि मी सातत्याने तिथला लोकांशी सरपंच असतील त्यांच्याशी किंवा जिथं जिथं आम्ही संपर्क करतो. 3-3 वेळा मी उदयजी सामंतकडे देखील या विषयाची मिटिंग लागली. मंत्री ज्यावेळी मिटिंगला आम्ही सगळे असतो त्यावेळी तिथले कॉन्ट्रॅक्टर बऱ्याच वेळा येत नाही, ही शोकांतिका आहे. कारण त्यांना जे समजावून सांगायचं आहे त्यावेळी ते मेन मुख्य जो डिसिजन मेकिंग आला तरच त्यातले प्रश्न सुटतात. तर त्यांनी देखील त्याबाबतची जाणीव करून त्यांनी कामात लक्ष देणं गरजेचं. थोडंसं आपण राजकारणाकडे आता वळतोय, कारण का आपण पाहतोय तर आता कुठेतरी काहीतरी गोष्टी घडतात. सर सरकार समजा बरखास्त झालं आणि समजा पुन्हा निवडणुका लागल्या तर त्याच जोमाने त्याच स्पिरिटने तुम्हाला मतदान होईल का सर? काय सांगा? नाही, सरकार बरखास्त होणं न होणं केंद्र शासनाचा विषय. काही घडू शकतं, काही होऊ शकतं. महाविकास आघाडीचं सरकार अत्यंत भक्कम आहे, कारण 170-72 आमदार जेव्हापर्यंत आहेत तोपर्यंत कोण बरखास्त करतो वगैरे म्हटलं तर ते सोपं नाही. पण त्याच्याही व्यतिरिक्त काही शासन करू शकतं. का आता तुम्ही बघताय जे वातावरण अत्यंत गढूळ चाललं आहे. एका बाजूला या राजकारणात पूर्वी आरोप वगैरे व्हायचे, पण आता आरोपापेक्षा वेगवेगळ्या टप्प्यात कोणाला कुठं अडकवायचं, फोन टॅपिंग असेल
सहज बोललेलं वाक्य असेल, इतर काही गोष्टी असेल, कोणी उठतो एखाद्यावर आरोप करतो आणि तो खरा समजून त्याच्यावर ईडी लावली जाते. त्यामुळे थोडंसं वातावरण गढूळ आहे. राहिला प्रश्न बरखास्त झालं तर काय, शेवटी राजकारणात असताना काही घडतं, त्यामुळे काही असेल त्याच्याशी सामना करायचा आणि पुढं जायचं. आता ते करत असताना आपल्याला पक्षाने सांगितलं लढायचं आहे, तर ते लढावंच लागणार आहे. मग परिस्थिती चांगली आहे का वाईट आहे का 100% ते lead पूर्ण निवडून येणार ते आहे lead का, पूर्ण- हा नाही ना, पण हा प्रश्नच येत नाही. तो लढायचा आहे, ते लीड मिळेल की नाही, प्रत्येक निवडणुकीत गणित बदलत असतात, वेगवेगळे इफेक्ट असतात. पहिल्याही निवडणुकीत कदाचित नवीन आपण असतो, कोणाशी वाकडी घेण्याचा प्रश्न नसतो. दुसऱ्या टप्प्याला कदाचित त्या गोष्टी त्याच्यात येतात. कदाचित आपला संपर्क नसलेल्या लोकांशी पण आम्ही आता चांगल्या पद्धतीने संपर्क केला, त्याचा देखील रिझल्ट पॉझिटिव्ह पण चांगला पण येऊ शकतो. हे असं बाकीत नाही, लोकशाही लोकांनी ठरवायचं. मी ठरवून थोडं चालणार आहे. उद्या लोकांनी जे ठरवायचे ते लोकांनी ठरवायचं. म्हणून मी नेहमी कधीच असं म्हटलं नाही मीच निवडून येणार, मीच हे करणार किंवा मीच असा आहे. हे तुमच्याबद्दलचं जे केलेलं काम किंवा काय जे असेल त्याचा रिझल्ट शेवटी. सर असं बोललं जातं की सेनेवाल्यामुळे तुम्ही निवडून आलात, आणि हे स्वतः उदय सामंत साहेबांनी बोलले ना की फुगा कसा फुटला, हे शेखर सरांनी मला चांगलं माहिती आहे. नाही नाही, म्हणजे पहिली त्याला गोष्ट लक्षात हे घ्या, आधी याचा अर्थ माझ्या हा पक्का शिवसैनिक जो आहे त्याच्यावर ह्या आरोपाने त्याच्यावर म्हणजे त्याची आपण नालस्ती केल्यासारखी होती. कारण माझ्या निवडणुकीमध्ये कुठच्याही शिवसैनिकाने मला मतदान म्हणजे माझं काम केलं असा एकही सैनिक नाही. एक दोघांनी ज्यांनी केलं त्यांनी उघड केलं, म्हणजे लपून केलंच नाही. जे एक दोघांनी केलं, हा शेवटी हे चालतंच ना. एखाद्याने केलं असेल ते उघड केलं, कोणीही लपून केलेलं नाही. त्यातला तो काय असं काय फार मोठा नेता वगैरे नव्हते, ते छोटे कार्यकर्ते, ते त्यांनी माझ्यासाठी उघड केलं. ज्या सरांनी कबूल केलं की छोट्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी, शिवसेना छोट्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केलं. बाकी ज्या जे शिवसैनिक आहेत त्यांनी त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिक राहूनच काम केलं. कदाचित त्यांच्या कुटुंबातल्यांनी मला मतं दिली असतील, त्यांनी म्हणजे ते असताना सुद्धा. कारण शेवटी काय मला आमची काय एवढी मजबूत परिस्थिती नव्हती एवढ्या मताची. त्यामुळे सगळ्या पक्षातील लोकांनी मला मतदान केलंय. ह्याचा अर्थ मी त्यांना भेटलो किंवा मी काय त्यांना मदत केली किंवा मी त्यांना फोडलं अशातला भाग नाही. त्यांची इच्छा होती, त्यांनी केलं. फुग्यात फुटायचं किंवा उदयजी सामंतांनी जी काही बोलले त्याचा अर्थ तुम्ही शब्दशः तसा घेऊ नका. एकाच्या आधी तुमची लक्षात घ्या, तुम्ही एखाद्याच्या यजमानाकडे, ज्याच्याकडे तुमच्याकडे कार्यक्रम असतो तेव्हा त्याच्याकडे जेव्हा तुम्ही जाता त्यावेळी त्या पाहुण्याची किंवा त्या यजमानाची काकडभर किंवा जरा मनात असो नसो आपण स्तुती करत असतो, कारण तो माहोल तसा असतो. त्या ह्याच्यातून ती स्तुती त्यांनी केली कामाच्या बाबतीत, आणि ती माझ्या वैयक्तिक भास्कर शेट्टी पण केली ना. भास्कर शेट्टी पण सांगितलं की आम्ही शेखरला जिथं लागेल संस्थेच्या दृष्टीने तिथं मी त्याला मदत करेन. संस्थे तेच ना. पेपरात कसं आलं की फक्त त्याच्या पाठी सगळ्या दृष्टीने. आता सरांनी तो मुद्दा उपस्थित केलाय म्हणून या ठिकाणी मुद्दा उपस्थित करतो. कारण शेठ म्हणाले की मी सर्वतोपरी सहकार्य करेन, तुमच्या पाठीशी राहील असं शेठ म्हणाले. तुम्ही म्हणता संस्थेच्या वर्तमानपत्रातून छापवायला ते वेगळं छापवा असं तुम्ही म्हणताय. म्हणजे एक त्यांनी ते हे बघा, तिथं अजितदादा होते, साधारणपणे तिथे आपण उभं केलेलं काम त्यांना माहितीच आहे. पण त्यातून तरी बघितल्यानंतर त्यांनाही वाटतं म्हणजे तेही थोडेसे भारावलेले असतात. आणि मग शेवटी ज्यावेळी आपण उठतो, एखाद्याची 61 असते, एखाद्याचा काय वाढदिवस असतो, तेव्हा 4 गोष्टी अधिकच्या लावून आपण कौतुक करत असतो. त्या दृष्टीने शेठ पण असेच म्हणाले की संस्था निकम साहेबांनी खूप कष्टातून उभी केले. सगळं भाषण तुम्ही ऐकलं असेलच, आणि इथून पुढेही कठीण काळात देखील त्याच्या पाठीशी मी राहीन. आता ते राजकीय ह्याचा अर्थ होत नाही म्हणजे एकंदरीत आता कार्यक्रम जर पक्षाचा असताना तिथं ते असं काय बोलले असते तर त्याचा अर्थ तसा असता. हा कार्यक्रम पूर्णपणे नॉन पॉलिटिकल होता, संस्थेशी निगडीत कार्यक्रम होता. संस्थेच्या भरभराटीला आणि ते आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी असल्यामुळे ते फक्त एवढं बोलले. ह्याचा अर्थ असं नाही. सरांनी आता एक मोठं विधान केलं, त्या विधान तो एकच स्पष्ट होते की राजकीय दृष्ट्या शेठ मला मदत करतील का नाही, सरांना अजून डाऊटफुल आहे. नाही, ते करणारच नाही ना. त्यांचा पक्ष वेगळा आहे, आपला पक्ष वेगळा आहे.
उद्या महाविकास आघाडी म्हणून लढवायची झाली तर आम्हाला त्यांना मदत करावी लागेल. इथं महाविकास आघाडी लढली तर त्यांना आम्हाला मदत करावी लागेल. त्यावेळी महाविकास आघाडीचा जो कोण उमेदवार असेल तो मीच असेल असातला भाग नाही. जो कोण असेल त्याला ज्या पक्षात जे असतील, उद्या कोण वेगवेगळ्यात गेले तर वेगळे विषय, पण ज्या पक्षात जे असतील ते त्यावेळी मदत नाही. सामंत साहेबांनी तर डिक्लेअर करून टाकलंय ना की पुढचा उमेदवार माझ्या आमदार सरांचा म्हणून, त्याचं डिक्लेअर कोण त्यांनी आता त्यांना जर ते तसे अधिकार असतील डिक्लेरेशनचे त्यांनाच, तर ते तशी लढत होईल. पण शेवटी हे अधिकार वरच्या लोकांचे आहेत, ते ठरवतील. सामंत साहेबांना त्याचे अधिकार नाही. माहित नाही मला ना त्यांना कसे दिलेत ते. त्यांना अधिकार पक्षानं काय दिलेत हे मी कसं सांगू. आपण थोडंसं आता असं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे तर नगरपालिका निवडणूक आहे तर कसं पाहता त्या दृष्टीने सोबत लढणार की आमची प्राथमिक भूमिका म्हणजे जे पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही स्थानिक पातळीवर विचार करा, शक्यतो महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका व्हाव्यात अशी एक त्यांची ओव्हरऑल सूचना आहे. पण तुम्ही शेवटी स्थानिक पातळीवर जो काय निर्णय घेईल तो मान्य असेल. आमची अशी अपेक्षा किमान आम्ही काँग्रेसने आणि एकत्रितपणे लढवल्या पाहिजेत. शक्य झालं तर महाविकास आघाडी म्हणून लढली तरी पण त्याचा उपयोग चांगला होईल. परंतु तिन्ही पक्ष एकत्रित येऊन लढताना कदाचित आमच्यातले प्रत्येक पक्षातले चांगले लोक एखाद्या वेगळ्या पक्षात जाऊ शकतात आणि मग ते वेगळ्या पक्षात जर गेले तर तिकडे स्ट्रॉंग होतं. म्हणजे आपले कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ शकतात, कारण शेवटी संधी मिळणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मग थोडीशी ती अडचण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून वरून सांगितलं तर आमची काय त्याला हरकत असायचा प्रश्न नाही. आणि स्वबळावर लढायची झाली तरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपण ताकदीने लढू. आणि मला खात्री आहे की आम्ही त्या ठिकाणी पण चांगल्या पद्धतीने लढू शकू, कारण आता आमच्याकडे लढणारे नवीन मुलं देखील खूप चांगल्या पद्धतीने तयार. आपण सर नगरपालिकेचा प्रामुख्याने विचार केला तर नगरपालिकेला सर्वाधिक निधी तर तुम्ही केला आहे. नगरविकास मंत्री असताना आमदार भास्कर जाधवांनी सुद्धा तो निधी मिळवून दिला होता. तुम्ही सुद्धा आता त्या पद्धतीने सर काम करताय. नगरपालिका ही निवडणूक म्हणजे आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर चिपळूणची नगरपालिका खूप महाराष्ट्रामध्ये गाजते, तर त्या ठिकाणी कसं तुमची नगरपालिकेचा विचार केला तर पहिल्यांदा आपण जो बाप्पाचा पूल आहे त्याला 12 कोटीचा निधी दिला. आता त्याचं इस्टिमेट 15 कोटी झालं. म्हणजे अजून 3 कोटीचा निधी आपल्याला वाढीव तिथं आणावा लागेल आणि तो निश्चित आपण येत्या काही दिवसात तो आणू. आता तिचा TS झाला आहे, लगेचच्या लगेच आता म्हणजे प्रोसिजर त्याची चालू होईल. त्यानंतर पवन तलाव आपल्याला दृष्टीने महत्त्वाचं होतं. पवन तलाव होतं, गोलकोटचं ग्राउंड होतं. त्या ग्राउंडसाठी दोन्ही ग्राउंडसाठी मिळून 3-3.25 कोटीचा निधी त्या दरम्यान दिलेला. त्यानंतर हे फुलपाखरू उद्यान असेल, इतर ठिकाणच्या ओपन जिम असतील आणि इतर काही गोष्टीचा विचार केला तर जवळजवळ 3.5 कोटीचा निधी आपण त्यांचा मंजूर होऊन आता आपली त्याची प्रोसिजर देखील चालू आहे. त्यामध्ये आपण छोटी कामं घेतली, विशेषतः ओपन जिम 7-8 घेतल्या, एक फुलपाखरू उद्यान असेल, इतर काही छोटे आता सगळीच नावं मला माहीत नाही पण इतर छोटी मोठी कामं त्यामध्ये घेतलं आहे. आता आपण प्रस्तावित केलं आहे की त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज चिंचनाका ते जो मधला रस्ता आहे स्टँड, हा रस्ता मोठा आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी 1,30,00,000चा निधी आहे. पण पहिल्या टप्प्यात 1 कोटीची तर आमची मागणी त्याच्यामध्ये आले. त्यानंतर स्विमिंग पूलचा एक अद्ययावत व्हावं म्हणून 70 लाखाचा निधी स्विमिंग पूलसाठी. तर म्हणजे मी प्रमुख सांगतो अनेक छोटी आणि मग थोडीशी कामं छोटी पण व्हावीत अशी आमच्या विकास कामं खूप केले. आमच्या ह्याच्यात शहराध्यक्षांचं मत होतं. त्यामुळे काही कार्यकर्त्यांची त्या वार्डातली 2-5-10 लाखाची जसं पाग्यावरची लोकांनी मला बोलवून उन्हात घेतलं आणि सांगितलं की ती भिंत वॉल नाही केली तर बरोबर नाही, त्यासाठी 20 नाही. अशी छोटी मोठी कामं त्यातून घेतलेली आहेत. मोठी कामामध्ये प्रामुख्याने आपल्याला जे सांस्कृतिक केंद्राचा एक विषय आहे त्याची जर जागा नाही, मी त्या जुन्यात काय पडणार नाही, जुन्याचा भाग त्यांचा आहे. तिथे जागा जर अजून एखादी नवीन चांगली मिळाली, मी CEOना सांगितलं तर तशी मिळाली जागा चांगली तर एखाद्या वेळी सर्व पक्षी आम्ही अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेबांना भेटून एखादं 15-20 कोटीचं चांगलं अद्ययावत सांस्कृतिक केंद्र देखील आपल्याला इथं होणं गरजेचं आहे, जे पावसात धोका खाणार नाही असं. आणि जी काही कॉमन आता राहिलेले प्रश्न आहेत ते देखील आपण ठोक निधीच्या माध्यमातून निश्चितपणे करण्याचा प्रयत्न असणार. यापुढे आपला संकल्प म्हणजे आपण काय नेमकं करणार? आता 2.5 वर्ष झाले आपण पुस्तकी त्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. ह्या पुढे काम करता म्हणजे आपल्याला कधी मोठी जबाबदारी सुद्धा पडेल, एखादं मंत्रीपद सुद्धा आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. सर काय सांगाल?
साधारणपणे प्रामुख्याने आज जर परिस्थिती बघितली, हा लांबलेला पाऊस आहे आणि या लांबलेल्या पावसामुळे गावागावात पाण्याची टंचाई भीषण झाली आणि मग ही भीषण टंचाई सावर्ड्यामध्ये सुद्धा सर आहे. सावर्ड्यामधली टंचाई थोडीशी म्हणजे अचानकपणे ते धरणाला रिपेअरसाठी त्यांनी पाणी सोडल्यामुळे ती भीषण आली. आता हे पाण्याचे प्रश्न विशेषतः सगळ्या गावातून जलजीवन मिशनच्या अंतर्गत माननीय गुलाबराव पाटील असतील, आमचे संजय बनसोडे असतील, मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गावागावात स्कीम करण्याचं काम चालू आहे. त्यामध्ये शिरगावची पाणी योजना बऱ्यापैकी पूर्वी आली, त्याची इंडिव्हिज्युअल कनेक्शनचं काम चालू आहे. आत्ताच आपण 12 कोटीची आमची ओळी आणि कळकवणे आणि दादर आणि वालोटी अशी एक योजना आता मंजूर करून आणलेली आहे. त्याचं टेंडर आता झालं आहे परवा. नायरी आणि त्या पट्ट्यातली जी रचना आता महाडिकांच्या त्या मतदारसंघातली जवळजवळ 13-14 कोटीची स्कीम आपण मंजूर करून आणलेली आहे. सावर्ड्याची नव्याने आम्ही स्कीम 12 कोटीची आता करायला घेतली. इस्टिमेटचं काम चालू आहे की आंबतकोल धरणावरनंच ती स्कीम होते, म्हणजे तेही काम होऊन जाईल. आणि सावर्ड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सावर्ड्याचं देखील मोठं पाझर तलाव मंजूर करण्याचं काम प्रोसेसमध्ये आहे. त्याचा पाणी पुरवठ्यासाठी जे 6-7 लाख हवे होते त्याची पूर्तता आम्ही केलेली आहे. 1-2-3 दिवसात पाणी पुरवठा दाखला मिळेल, मग लगेच इस्टिमेट करून आम्ही ते काम करतो. मग आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने मी 10 आम्ही पाझर तलाव चिपळूणमध्ये मंजूर केले, तेवढीच 4-5 देवरूखमध्ये मंजूर करण्याचं काम केलं. अजून 10 साईट नव्याने काढून त्याची प्रोसेस करून किमान पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये अजून 10 ते 12 जर मंजूर झाली तर 30-25 पर्यंतचा आकडा आपल्याला पाझर तलावाचा गेला तर ह्या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न सुटेल. जिथे जिथं अडचण येते जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण छोट्या योजनांच्या ह्याच्यात तिथं त्या भागापुरतं सहकार्य प्रश्न सोडवायचा प्रयत्न असणार. जे पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असेल, हे पूरहानी आणि लँडस्लायडिंगमुळे होणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील तो प्रयत्न असेल. फक्त ह्या सगळ्यामध्ये 2 वर्षाचा कालावधीने ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने रोजगार निर्मितीचं काम व्हायला पाहिजे होतं त्यामध्ये आम्ही बरेच कमी पडलो, याची मनापासून जाणीव आहे. खंतही आहे आपल्याला की छोटे छोटे डेअरी प्लांट्स आता जसा प्रशांत करतो तसंच ते प्लांट झाला, पण डेअरी उद्योग खाली उभा राहायला पाहिजे. सध्या मला वाटतं आमचा विनय कोरेंच्या वारणाच्या इथं आम्ही त्यांना गाठून आमचं दूध तिथं देऊन काही शेतकरी उभे करतो. थोडं वैरण पिकाच्या बाबतीत असेल, भाजीपाल्याच्या लागवडीच्या बाबतीत असेल, छोटे मोठे उद्योग निर्मिती असेल, कारण इंडस्ट्री आणू बिणू म्हटलं शक्य इंडस्ट्रीमध्ये आहेत ना सर, देवरूख आहे, लोटे आहे, पण ज्या पद्धतीने तिकडून इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात यायचं आहे तर मुंबई आणि रायगडमध्येच अजून तिकडं अजून लोट्याच्या माळावर पण जागा असल्यामुळे अजून जेवढ्या फ्लो आणता येत नाही, ही पण गोष्ट आहे आणि ती आणण्याचा प्रयत्न करू. पण अजून मी साशंक आहे की किती 2 वर्षात आपण ह्या गोष्टी करू, कारण थोडंसं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे ह्या थोड्या गोष्टींकडे लक्ष कमी झालं याची मलाही जाणीव आहे. पर्यटन क्षेत्राकडे आदरणीय आदित्य ठाकरे साहेब मला वेळ देणार आहेत, ज्यामध्ये मार्लेश्वरचं असेल, कसबा असेल, ही डेव्हलपमेंटची कामं आपल्याला जर केलं आणि पर्यटन क्षेत्र वाढवायचं असेल तर गावागावात रस्त्यांचं पण चांगलं पाहिजे, पाणी पण चांगलं असलं पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने आनंद आहे की कसब्यासाठी अजितदादांनी 5 कोटी रुपये आपल्याला मंजूर केलेत. मार्लेश्वरचा प्रस्ताव 20-25 कोटीचा विनायक राऊत साहेब आणि मी स्वतः आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. लवकरात लवकर तो देखील होण्याच्या मार्गी आहे. इथे कालुस्त्यासारख्या त्या देवळासाठी 1.25 कोटीचं मंजूर झालं. हे मंजूर करताना मी जेवढं माझं फॉलोअप जेवढा आहे त्याच्याही पेक्षा जास्त ते मंत्रालयात कदम म्हणून त्या गावातले त्यांचा फॉलोअप जास्त आहे. फक्त मला लागेल तिथं मी पत्र देत गेलो, ती कामं होत गेली. तेरवसारख्या गाव एक आपण चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी शासनाच्या सगळ्या योजना तिथे येण्याचा, आता तिथं जैवविविधता गार्डन आहे, तिथले काही गार्डन्स आहेत, वेगवेगळे हॉल्स वगैरे बांधण्याचा आहे, त्याची पण माझ्या हिशोबाने मला आता एक्झॅक्ट फिगर नाही पण 3.5-4 कोटी रक्कम त्याची आपल्याला मंजूर झालेली. त्यामुळे आणि पुढच्या टप्प्यात ज्याला पतन विभागाच्या माध्यमातून भिंती ज्या घातल्या पाहिजेत, विशेषतः भिल्याची आपली वॉल आहे जिच्यामुळे 2-250 एकर शेती
आपलं नुकसान टळतं. ती वॉलसाठीचा प्रस्तावित केला आहे. आपलं जे गोळकोटच्या पलीकडे मजरे काशी आहे तिथली ती वॉल घेण्यासाठीचा आपला एक चांगला प्रयत्न. म्हणजे एका बाजूने पर्यटन, एका बाजून सुरक्षितता, एका बाजून आरोग्यासाठी अजून आपल्याला ट्रॉमा केअर सेंटर जे आपलं कामत्याचं आहे ते अजून अपडेट, म्हणजे ते बांधलंय ते काय कसं तरी बांधलंय. म्हणजे जर अजितदादा आले तर दुसऱ्या मिनिटाला सांगतील हे पाडाने नवं चांगलं बांधा, तुटक. तर ते याच्यावर आपल्याला पण कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज आहे. सावर्ड्याचं आरोग्य केंद्र आहे तेही लवकर करायचं आहे, शिरगावचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथला असलेला अपुरा कर्मचारी वर्ग, ज्याच्यामुळे खूप परिस्थितीला सामना लोकांना द्यावा लागतो. तर ही सगळे डॉक्टर, इतर स्टाफ जर चांगल्या पद्धतीने भरण्यात आले तर त्याचा उपयोग लोकांना खूप चांगला होऊ शकतो. खरोखर आजची मुलाखत सरांनी काही स्पष्ट मत व्यक्त केलेत. कितीही विद्यार्थी प्रतिक्रिया होते तेही त्यांनी व्यक्त केलेत. काय करणार आहोत तेही सांगितलंय, किती विकास कामं केले तेही सांगितलंय. सर खरोखर 2.5 वर्षाचा कालखंड खूप चांगला गेला. पुढच्या कालखंडासाठी आपल्याला लाख शुभेच्छा. आणि एखादं मंत्रिपद वगैरे काय आपल्या हातात नसतं, ते शेवटी नेत्यांनी ठरवायचं असतं. आणि मी तसं मला हे द्या ते द्या सांगायसाठी कधी पवारसाहेबांकडे आयुष्यात माझ्या गेलं नाही, पुढेही जाणार नाही. त्यांच्या इच्छेच्या प्रमाणे होईल. कारण शेवटी राजकारणात ह्याच्याही आधी मला संधी मिळाली असती. जर पक्ष बदल वगैरे सगळ्या काय करता आलं असतं तर याच्या आधी मी संधी मिळवू शकलो असतो. पण मला त्यामध्ये फारसा काही विचार नाही ना पक्ष बदल, अजिबात नाही. ज्यावेळी म्हणजे पवारसाहेब जो सांगतील तो निर्णय शिरसाळ्यात उतरून पुढचं काम करू. थोडंसं संघटनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर अजून आम्हाला पाहिजे तेवढं जमलं आहे नाही की ठीक आहे इंडिव्हिज्युअल याच्यावर आपण करतो, पण प्रामुख्याने सर तुम्ही संघटनेबद्दल ते कबुली जबाब देतात ते खूप चांगलं आहे. कारण संघटनेमध्ये तुम्ही कुठंतरी कमी पडताय असं एखादं तुम्ही स्वतः सांगताय. म्हणजे ज्या पद्धतीने अजून लक्ष मी दिला पाहिजे, ज्या पद्धतीने त्या पद्धतीने तिथली बांधणी अजून चांगली व्हायला हवी, यामध्ये थोडा अजून मला वेळ द्यावा लागेल. कारण आत्ताच्या सगळ्या ह्याच्यात उगाच सगळं म्हणजे मला जे पटतं ते, त्यामुळे ते तिथं अजून खूप लक्ष देऊन आपले कार्यकर्ते नाही, कार्यकर्ते खूप चांगले आहेत. कार्यकर्ते सगळ्या बाजूने, प्रत्येक गावात आपापला छोटा कार्यकर्ता आहे. थोडंसं माझ्याकडून ह्या सगळ्या प्रक्रियेत जेवढा उशीर झाला, पण मी ह्या 2 वर्षात ते पण करू. खरोखर अत्यंत दिलखुलासनी मनमुराद चर्चा सरांनी आमच्याशी गेले. काही स्पष्ट मत व्यक्त केलेत, कुणी कुणाला मदत केली ते पण आज त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याबद्दल सर धन्यवाद. धन्यवाद सर.